किचनमधलं जेव्हा फर्निचर सुरू होतं ना, त्यावेळेस माझ्या मनाला इतकं भारी वाटत होतं आणि असं म्हणजे मी ठरवून ठेवलं होतं, इथं असं करणार, तिथं तसं करणार. पण असं ठरवलंच नव्हतं, की किचन क्लीनिंग करताना मला काय काय त्रास होईल. आता ते मी सगळं अनुभवते म्हणजे एवढं डिफिकल्ट जातं ना, हे सगळं मॅनेज करायला. काढा, पुसा, परत आहे असं लावा. किचन ट्रॉली पण रोजच्या रोज अशा व्यवस्थित क्लीन कराव्या लागतात. त्याच्यावरती सांडलं पडलं तर मग तसेच डाग उठतात त्याच्यावरती. आज सगळ्या ट्रॉल्या वगैरे पुसून घेतल्या मस्त. ह्या काचेवरती ना खूपच जास्त चिलटं बसतात, म्हणजे खालीच बेसिन असल्यामुळे ना थोडेफार चिलटं होतात. सारखी नाही, पण कधीतरी असे घरामध्ये बनाना वगैरे आणले ना की होतच असतात. म्हणून ह्या सगळं मिररवरती बसतात ते. म्हणून थोडंसं कम्फर्ट डिशवॉशर टाकून व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि ते क्लीन झाल्यानंतर ना खूप छान वाटतं. असं काही सेट करून ठेवलेलं आहे मी किचन. लवकरच तुम्हाला किचन टूर देणार आहे. त्याच्यानंतर म्हटलं आता गॅलरीत जाऊन बघावं गॅलरीची काय अवस्था झाली. आता 2-3 दिवस तर काही पाऊस पडलेलाच नव्हता. म्हणून एक मनाला शांती भेटत होती, की जी माझी कपडे वगैरे धुवायची राहिली होती ना, ती सगळी मस्त धुवून छान सुकली होती. घड्या करून ठेवायची फक्त बाकी होती. म्हटलं चला आता आहे थोडाफार वेळ तर क्लिनिंग करून घेऊयात, कारण बॅगसुद्धा पॅक करायची होती. कुठं जाणार आहे ते तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये समजेलच. हे सगळी कामं आवरते तोपर्यंत झाला धनुषला आणायचा टायमिंग, म्हणून मी जायला निघाले. आणि पाऊस असल्यानंतर ना नको वाटतं. तेवढंच ऊन असल्यानंतर तर भयानकच त्रास होतो. आम्हाला बाहेर जायचं आहे थोडंसं, त्याच्यासाठी म्हटलं धनुचा हेअरकट करून घ्यावा. म्हणून त्याच्या स्कूलमधून येता येताच त्याचा हेअरकटसुद्धा करून आणला आणि खूप छान दिसतो हेअरकट केल्यानंतरनं. आज गुरुवार उपवास होता, त्याच्यामुळे घरी आल्यानंतरनं मस्त चहा घेतला, कारण बाहेर जायचं होतं. सो काकांना सांगितलेलं दूध टाकू नका म्हणून, मग त्यांनी दूध नव्हतं टाकलं आणि दूध पण संपलं होतं. परत संध्याकाळी आमची जायची तयारी झाली, पण मला सँडल घ्यायला बाहेर जायचं होतं. नेहमीच असं होतं, सगळ्या वस्तू असतात पण जायच्या टायमिंगला एक पण नसतं. तसंच काहीसं माझ्या बाबतीतसुद्धा झालं. चप्पल माझी तुटलेली होती आणि दुसऱ्या कुठल्या चपला मला घालायच्या नव्हत्या, म्हणून म्हटलं चला आता सँडलच घेऊन टाकते. ह्या छोट्याशा दुकानामध्ये गेलो, पण मला काय तिथं व्यवस्थित पसंत पडलेच नाही, म्हणून परत दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन छानसा सँडल घेतला. चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओ.